आणि जोरात खेळायचं आहे, जोरात खेळायचं आहे. कुटप्याचा चेंडू होता, समोर जाईल चेंडू, कारण बॅट स्विंग जी आहे ना, बॅट जितक्या जोरात फिरते पवनच्या खेळण्याची आणि ती बॅट खेळाडू मैदानावरती जितक्या जोरात चेंडू आला होता तितक्या जोरात पाठवलाय. ऍक्शनला रिॲक्शन पटकन दिले प्रत्युत्तर. चेंडू समोर गेलाय आणि पवन केने आपला क्लास दाखवत असताना हा सिक्सर ठोकलाय. पहिला चौकार, त्यानंतर 2, त्यानंतर 6. 4-2-6 4-2-6 अँड अगेन. आकाशात अगदी लिंबू सारखा चेंडू झाला होता, इतक्या वर गेला होता, लांब गेला होता आणि चेंडू पार गेला. पहिला चौकार, नंतर 2. 4-2-6-6 4-2-6-6. शर्यत लागले, लांब कोण मारणार. आता मीटर मध्ये मोजायला झालं तर 100 मीटर वर गेला असेल, इतका लांब गेलाय. आणि पहिल्या बॉल वरती प्राइजलेस विकेट. दीपेन बॅक टू डी, टग आउट गॉन. चला, ग्राउंड नंबर 2 वरती देखील घमासान जारी आहे. टप्प्याचा चेंडू होता, मागे गेलं आणि ताकद आहे, ताकद आहे, ताकद आहे. नो बॉलचा इशारा देखील आलाय आणि नो बॉल नंतर सिक्सर, षटकार. ग्राउंड नंबर 2 वरती शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत वेदांत. क्रम थोडासा वेगळा राहिला. फुलरलँड डिलिव्हरी होती, समोर खेळलाय, उडी मारली पण ती उडी थांबू शकले नाही चेंडूला. चेंडू त्यांच्या हाताला लागून आपण पाहू शकतात 49 धावेचा पाठलाग हा मात्र मैदानाच्या मध्ये करायचा आहे. स्ट्राईक इनला नितेश. दुसऱ्या बाजूला ग्राउंड नंबर 2 वरती पवन केनेचा पवन खेळ चालू आहे. पण 47 वरती बॅटिंग करताना एकापेक्षा एक काय फटक्यांचा अगदी नजराना त्यानं फेस केलेला आहे. सुंदर. 47 वरती बॅटिंग करतायत. फुल टॉस बॉल समोर खेळलाय, चेंडू बाहेर. अर्धशतक आलाय, बॅट थोडीशी वर करा. पवन केनेच्या बॅट मधनं आलेलं अर्धशतक. यंगस्टर बाबडी आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधलं अजून एक दिमागदार शानदार अर्धशतक आले पवन केने यांच्या बॅट मधून. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 9 धावा. रॉस टर्नर शेवटचा बॉल बाकी असलेल्या ओव्हर मधील आकाशचा तयार. उबेद खानच्या बॅट मधून फटका खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मात्र मार्ग शोधत असताना पंचांचा सिग्नल प्राप्त होईल आपल्यापर्यंत. पंचाने दर्शवलाय चौकार. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट. धावा धाव फलकावरती 14 रन. शेवटचं षटक सुरू आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये पहिला चौकार, त्यानंतर 3 षटकार. आता व्हाईट बॉल आलाय. जी रणनीती होती डावपेच ते देखील महत्वाची असते कोणाच्या अगेन्स्ट, कारण क्रिकेटचा खेळ हा बुद्धिबळ जसं खेळला जातं ना चेस, त्याप्रमाणे कुठला पैदा कधी सरकवायचा तुम्हाला माहिती पाहिजे. ती घोड्याची 2.5 पावली चाल, उंटाची तिरकी चाल, आपला हत्ती कधी करायचा, वजीर कधी बाहेर काढायचा, हे माहिती असायला हवं. आणि योग्य वेळेला पवन केनेची बॅट देखील चलपलेली आहेत आणि त्याच्या बॅटमधनं धावा वेगाने आल्यात, ओघाने देखील आल्यात. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील. सध्या टीमचा स्कोर जर पाहिला तर 87 87 धावा धावफलकावरती. मागच्या सामन्यामध्ये देखील 87 धावा याच टीमने केल्या होत्या, 5 षटकामध्ये. आता 4 षटकांच्या सामन्यामध्ये देखील तितक्याच धावा आणि तो देखील नॉट आउट. सलामीची भागीदारी जी बनले ना ती देखील मोठी आहे.
का पण मी नव्हतो इथे. अजून एक बाई समाप्त देखील केले. सुरुवात केली होती चौकारनं, समाप्त केली षटकारनं.